मार्कंडेय समस्या पर्व भाग 56. मार्कंडेय त्याला सांगत असतात की अरे युधिष्ठिरा, असा प्रश्न कौशिक ब्राह्मणाने विचारल्यावर तो ज्ञानी व्याध त्याला सांगतो, अरे ब्राह्मणा, माणसाचं मन आणि बुद्धी त्याची या जगाबद्दलची माहिती वाढवण्याच्या प्रयत्नात असते, अगदी बालपणापासून. त्या मिळालेल्या माहितीनुसारच तो त्याची कामं करत असतो. त्यांच्या मदतीने तो त्याच्या विविध वासना आणि इच्छा वाढवतही असतो. त्यासाठी जे आवश्यक आहे ती कामंही करत असतो आणि त्याद्वारा तो अनेक सुखाच्या गोष्टी मिळवत असतो, अथवा निदान त्यासाठी प्रयत्न तरी करत असतो. त्याच्यापुढे दोनच मार्ग असतात, एक पापमार्ग तर दुसरा पुण्यमार्ग. आता मी तुला प्रथम सांगतो पापमार्गाने जाणाऱ्याचं कसं होतं. त्यातून त्याला काही सुख विशेष आवडतात, त्यांच्या पाठी तो मग लागत असतो. अशा आवडीच्या गोष्टींच्या लोभात तो जास्तीत जास्त अडकत राहतो आणि त्यातच रमल्यामुळे त्याचं स्वतःच्या आध्यात्मिक परिस्थितीकडे संपूर्ण दुर्लक्ष होतं. किंबहुना तो विसरतो की त्याचा जन्म हे भोग घेण्यासाठी नसून त्यातून मुक्त होण्यासाठी आहेत. त्यांचं अशा बाबतीतलं यश इतरांच्या मानाने कमी अथवा जास्त असू शकतं. त्यानुसार त्याच्या मनात मदभाव किंवा मत्सरभाव उत्पन्न होत असतो, जेव्हा तो स्वतःची तुलना इतरांशी करतो. एकदा त्याच्या मनाची ह्या दोन दोषांनी पकड केली की त्याचा चांगुलपणा आणि इतर चांगले गुण ऱ्हास पावतात. तो पुण्यमार्ग सोडतो आणि पापमार्गाने जायला लागतो. तरी असा माणूस चांगुलपणाचं सोंग घेतो आणि बरीच कामंही करत असतो. त्यामुळे फायदा मात्र पापकर्माला होत असतो. त्याच्यात मिथ्याचाराचं अवडंबर वाढत जातं. त्या तुलनेमुळे तो जास्त सरस होण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्यास तयार होतो. त्याची आध्यात्मिकता अगदी खालच्या पातळीला जात राहते. त्यामुळे पुण्यशक्ती त्याच्यापासून दूर व्हायला लागतात, परंतु त्याच वेळी पापशक्ती त्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावत असतात. त्यांच्या कृपेने तो पापमार्गात कामयाब होत जातो आणि त्यामुळे त्याला असं वाटायला लागतं की हाच मार्ग खरा मार्ग आहे. तो आणखीनच खचत जातो, पण त्याला त्याची कल्पना नसते. पापशक्ती जास्त तेजवान असतात आणि चटकन फळंही देतात, त्यामुळे तो फार खुश असतो. परंतु त्याला हे माहिती नसतं की ते फळ नंतर फार मोठ्या संकटात त्याला टाकणारं असतं. संकट असं की पाप प्रवृत्तीच्या स्वभावानुसार त्याला आध्यात्मिक ऱ्हास आणि त्याबरोबर येणारे कटू अनुभव मिळणार असतात, परंतु ते त्याला त्याच्या नंतरच्या जन्मात अनुभवायचे असतात. ते होत असतानाच त्याच्याबरोबर असलेलं पुण्य मार्गी त्याला सावध करण्याचा प्रयत्न करीत असतात, पण त्याची पापबुद्धीने त्या सगळ्यांना कावेबाज उत्तरं देऊन आपली बाजू मारून नेत राहतो. तो कोणाचंच ऐकेनासा होतो, कारण त्याच्या नजरेत ते पापाने मिळालेलं यश आणि धनसंपत्ती असते. पुण्यमार्गी त्याला समजवण्यात अयशस्वी ठरतात. त्याची अध्यात्मातील घसरण चालूच असते. जरी वास्तविक जगात तो यशस्वी ठरत असतो. ते करत असताना जर त्यांनी काही पापक्षालनाचं व्रत केलं असेल, ते जे त्याच्या पूर्वजन्माच्या संस्कारामुळे किंवा त्याच्या कुटुंबियाच्या प्रभावाने करत असेल, तर त्याचा त्याला निश्चितपणे फायदा होत असतो. त्या कारणाने त्याचा आध्यात्मिक ऱ्हास कमी होऊ शकतो. असा माणूस आपल्या पापाला लपवण्यासाठी 3 प्रकारची पापं करत असतो. तो वाईट विचार बाळगतो, खोटं बोलतो, खोटं काम करतो. अशा प्रकारे तो अधिकाधिक पापात डुबत जात असतो. एकदा पाप करण्याचं व्यसन लागलं ना की त्याच्या चांगल्या सवयी देखील नष्ट होतात किंवा किमान पातळीला येऊन ठेवतात. त्याच्या जीवनपद्धतीमुळे तो तशाच प्रकारच्या लोकांशी दोस्ती करत असतो. त्यांच्या प्रभावाखाली आणखीनच पापकृत्य सहजपणे करत असतो. आपण पापमय जीवन जगत आहोत आणि विचाराने, बोलण्याने आणि कृतीने अशा 3ही मार्गाने पाप करत आहोत, त्याचं त्याला भान राहतच नाही. तो त्या पापातून काही सुख मिळवत असतो आणि त्याचं त्याला समाधान वाटत असतं. आपण योग्य मार्गाने जात आहोत असं त्याचे भ्रष्ट झालेलं मन सांगत असतं आणि त्यातच तो संतुष्ट असतो.
असा पापप्रवृत्तीच्या माणसाचा जीवन प्रवास असतो. आता सांगतो, पुण्यप्रवृत्तीच्या माणसाचं कसं होत असतं ते. पुण्यप्रवृत्तीचा माणूस सुरुवातीपासूनच त्याच्या आध्यात्मिक अवस्थेबाबत जागृत असतो. काही करायचं ते त्या पुण्यमार्गाच्या नियमात असलं पाहिजे ह्याबाबत तो विशेष सावध असतो. त्याला तशी दृष्टीही प्राप्त झालेली असते. कोणत्या मार्गाने सुख मिळवायचं त्याबद्दलचे त्याचे विचार निश्चित असतात. तो सज्जनांच्या सहवासात राहणं आणि त्यांचा सल्ला घेणं असं मानून त्याची कामं करत असतो. त्याच्या मनात चांगुलपणा सर्वश्रेष्ठ असं ठरवलेलं असल्यामुळे त्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग तो आचरतच नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा तो त्याच्या कार्यात कमी ठरत असतो, परंतु त्याचं मन त्याला त्याबद्दल दोष देत नाही. कोणतंही काम करण्याची यशस्वी पद्धत तो समजून त्या मार्गाने पाप न करता त्याची कामं करत असतो. तो काहीही झालं तरी चांगुलपणाचा मार्ग सोडत नाही. यशापेक्षा चांगुलपणाचा मार्ग त्याला जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे बऱ्याच वेळा तो पाप मार्गी लोकांच्या मागे राहतो वास्तविक यशाच्या बाबतीत, पण त्याचं त्याला काहीही देणं घेणं नसतं. तरी अखेरीस तो यशस्वी होत असतो. त्याच्या पुण्यवंत काम करण्यामुळे तो ज्या समाजात राहत असतो तो समाज त्याला फार मान द्यायला लागतो. त्याच्या वागण्यामुळे सगळे चांगले लोक त्याच्या भोवती राहतात आणि त्याची आणि एकंदरच चांगुलपणाची क्षमता सुधारतात. ते ऐकल्यानंतर कौशिक ब्राह्मण म्हणतो, फार सोप्या शब्दात आपण खऱ्या धर्माचं म्हणजे चांगुलपणाचं वर्णन केलेलं आहे. आपलं अध्यात्माबाबतचं ज्ञान तर विलक्षणच आहे आणि आपण कोणाही महान ऋषीपेक्षा कमी नाहीत. धर्माची इतकी सोपी व्याख्या मी आधी कधी ऐकलेलीच नाही आहे. आपण शिकवत राहावं आणि मी ऐकत राहावं असंच वाटतंय. त्यावर व्याध त्याला शांतपणे सांगतो, ते ऋषी आपण पूजत असतो कारण ते आपले पूर्वज आहेत. त्यांना त्यांच्या आवडीचा प्रसाद देऊन आपण त्याची पूजा करत असतो. सगळे शहाणे लोक तेच करतात. अगदी मनापासून जे त्या ऋषींनी योग्य म्हणून सांगितलेलं आहे आणि मी सुद्धा तेच सांगितलं तुला जे त्या ऋषींनी मला सांगितलेलं आहे. त्यांना स्मरून मी ते सांगितलेलं आहे. ते ब्रह्माचं तत्त्वज्ञान आहे. त्याच्यापेक्षा उच्च ज्ञान काहीही नाही. हे विश्व जे कोणालाही सहजपणे समजणारं नाही त्यालाच आपण ब्रह्म असं म्हणतो. त्यातील पृथ्वी तत्त्व, वायू तत्त्व, जलतत्त्व, अग्नितत्त्व आणि आकाशतत्त्व ही 5 तत्त्व आहेत. त्यांना समजवण्यासाठी आपल्याला विधात्याने आकार, ध्वनी, वास, स्पर्श, रुची अशा चाचण्यांनी ओळखता येतात. ती तत्त्व एकमेकांशी संबंधित असतात. त्यांना समजण्यासाठी आपल्याला मन दिलेलं आहे. त्यानंतर आता येते बुद्धी, त्यानंतर येतो अहंकार, त्यानंतर आपली 5 ज्ञानेंद्रिय आणि आत्मा अशी रचना आहे या विश्वाची. त्यानंतर नैतिक मूल्य सत्व, रज आणि तमस किंवा तामस समजून घ्यायची असतात. हे विश्व या 17 म्हणजे कोणते 5 महाभूत मन, बुद्धी, आत्मा, अहंकार, सत्व, रजोगुण, तमोगुण आणि पंचेंद्रिय या गोष्टींनी 17 गोष्टींनी प्रभावित होत असतं. एवढं सांगितलं. आता आणखीन तुला काय माझ्याकडून ऐकायचं आहे ते तू मला विचार. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 56वा भाग इथे संपलेला आहे. मार्कंडेय समस्या पर्व भाग 57वा. मार्कंडेय पुढे सांगतात की अरे पंडुपुत्रा, अशा रीतीने त्यांच्यातील संवाद मोठ्या मजेत होत होता. पुढे काय झालं ते आता मी तुला सांगतो. ब्राह्मण कौशिक व्याधाला विचारतो, अहो ब्रह्मज्ञानी, असं आम्ही जाणतो की हे विश्व 5 मूल तत्वांनी बनलेलं आहे. त्यांची माहिती मला तुमच्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. त्यावर व्याध सांगायला लागतो, तू म्हणतोस ती 5 मूलतत्व आहेत, पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश. त्यांच्या गुणांबद्दल बोलायचं तर असं समजावं लागेल की आपल्या 5 ज्ञानेंद्रियांच्याद्वारे आपण त्यांना जाणून घेत असतो. ते कसं ते मी आता तुला सांगतो. प्रथम आपण पृथ्वी पाहूयात. तिला 5 गुण आहेत. त्यानंतर पाणी, त्याला 4 गुण आहेत. त्यानंतर अग्नी, त्याला 3 गुण असतात.
त्यानंतर हवा, त्याला 2 गुण असतात. त्यानंतर आकाश, त्याला फक्त एकच गुण असतो. जो आपली ज्ञानेंद्रिय म्हणजे कान म्हणजे ध्वनी, त्वचा म्हणजे स्पर्श, गंध नाक, तोंड रुची, डोळे आकार, जो आपली ज्ञानेंद्रिय आकलन करू शकतात. आता ते कोणते गुण त्या पंचतत्वात आढळतात ते आपण पाहावं लागेल. ते आपण आता पाहूयात. पृथ्वीमध्ये सगळे म्हणजे 5 गुण आहेत. पाण्यात 4 गुण आहेत, ध्वनी स्पर्श रुची आणि आकार. अग्नीमध्ये 3 गुण आहेत, ध्वनी स्पर्श आकार. हवेमध्ये 2 गुण आहेत, ध्वनी आणि स्पर्श. आणि अखेरच्या आकाशाला फक्त एकच गुण असतो, तो म्हणजे ध्वनी. हे एकंदर 15 गुण सर्वच पदार्थात तुला आढळतील, जे ह्या 5 बनलेले आहेत. ते गुण एकमेकांना पूरक असतात. त्यामुळेच ही सृष्टी बनलेली आहे. अशा रीतीने जोवर ते गुण काम करीत असतात तोवर सगळं काही व्यवस्थित असतं. परंतु जेव्हा त्याच्यात गोंधळ होतो तेव्हा मात्र सगळे आपापली रूपं बदलतात आणि ते नष्ट होतात. हे जग त्या पंचतत्वांनीच बनलेलं आहे. सगळ्या चराचरात तेच असतात. त्यापेक्षा इतर काहीही नसतं. त्यातील जे दिसतात त्यांना व्यक्तसृष्टी किंवा दृश्यसृष्टी असं म्हणतात. आणि जे दिसत नाही त्यांना अव्यक्तसृष्टी किंवा अदृश्य सृष्टी असं म्हणतात. जेव्हा एखादा माणूस आत्मशुद्धीची साधना करण्याचं ठरवतो तो त्याची ज्ञानेंद्रिय बंद करतो. ज्ञानेंद्रिय साधारणपणे सतत कार्यरत असतात, पण ती बंद करावी लागतात जेव्हा आपल्याला आपलं आत्मज्ञान करायचं असतं. ते एकाग्र चित्ताने साध्य म्हणजे ध्यान साधनेने शक्य होत असतं. तो त्याची ज्ञानेंद्रिय बंद करतो आणि असं बराच काळ तो करतो. तेव्हा त्याला त्याच्या सत्य रूपाचं दर्शन होतं. परंतु जो त्याच्या गतकर्मात अडकलेला आहे तो ते एकचित्त साध्य करू शकत नाही, कारण तो त्या गतकर्माच्या गराड्यात अडकलेला असतो. अशा माणसाने कितीही प्रयत्न केले तरी ते त्याला साध्य होत नाही. ज्याने त्याची त्या गतकर्मांपासून सुटका केलेली आहे तोच मात्र ते साध्य करू शकतो. तो ह्या असत्य जगाला समजून त्यात न रमण्याचा निर्धार करतो आणि त्यानुसार प्रयत्न करतो. तो अंती त्यात यशस्वी होतो आणि त्याला आत्मज्ञान होतं, जे एकमेव सत्य आहे. त्यात विधात्याची ती सगळी लक्षणं आढळतात, जसं प्रज्ञा, सर्वज्ञ, स्वयंभू, अमर, विलक्षण, अतुलनीय, सर्वशक्तिमान, निर्विकल्प, निर्गुण, अनंत असा तो त्याला जाणवायला लागतो. अरे ब्राह्मणा, हे तुला मी सांगितलं ती झाली तुला माहिती, पण त्या माहितीचं तुझ्या ज्ञानात परिवर्तन होण्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल. बहुतेक ब्राह्मणांना ही माहिती असते कारण ते वेदांचा अभ्यास करतात, पण माहिती निरुपयोगी असते. जेव्हा त्याची प्रत्यक्ष अनुभूती होते तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. त्यासाठी तुला ती तपश्चर्या करणं आवश्यक आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि नरक सगळे आपल्यातच असतात. त्याची अभिव्यक्ती त्या कर्मानुसार त्याला होत असते. जर भोगांच्यात न रमता जो तपस्या करतो आणि तो पूर्ण औदासिन्याने त्यांना हरवतो तो त्याच्यातच असलेल्या स्वर्गात जातो आणि चिरंतन आनंदात राहतो. जो त्याच्या भोगांच्यात रमतो तो त्याच्यातच असलेल्या नरकात चिरकाळ खितपत पडतो. आपल्या भोगेंद्रियांना औदास्याने हरवणं त्यालाच तपस्या असं सुद्धा म्हणतात. यात एक गोष्ट लक्षात घे. अरे ब्राह्मणा, शरीराच्या व्यवहारात म्हणजे योगक्षेमात तो साधक ढवळाढवळ करत नसतो. म्हणजे कोणते भोग शरीराला अत्यावश्यक आहेत त्यांना तोशीस न देता तो ही तपस्या करत असतो. असे मुश्किल कार्य जो साध्य करतो तो योगी समजला जातो. शरीराला जपायचं आणि त्याच वेळी आत्म्याला नियंत्रणात ठेवायचं अशी कसरत त्याला करावी लागत असते. म्हणून अरे ब्राह्मणा, तसं करण्यासाठी तो माणूस पूर्ण सात्विक अवस्थेत गेलेला असला पाहिजे. भोगेंद्रियांचं व्यवस्थापन ज्याला जमतं तो जिंकतो आणि ज्याला जमत नाही तो बर्बाद होतो. जो भोगेंद्रियात जाणून बुजून स्वतःला अडकवून ठेवतो त्या भोगांच्या लोभाने तो भ्रष्ट होतो आणि पृथ्वी आणि नरक यात फेऱ्या मारत राहतो. ज्याला औदासिन्य हा मार्ग जोपासता आला
तो अशा साधनेत हमखास यशस्वी होतो. त्याला कोणतीही वासना त्रास देऊ शकत नाही. ह्यामध्ये मनाच्या सवय प्रधान असण्याचा गुणांचा उपयोग होत असतो. ज्या प्रकारच्या विचारांची सवय आपण आपल्या मनाला लावतो त्या प्रकारचे विचार आपल्या मनात येत असतात. त्याचप्रमाणे विचारहीनता जोपासणंसुद्धा त्यामुळे शक्य होतं. माणसाच्या शरीराला रथाची उपमा देऊन एक रूपक सांगितलेलं आहे. वासनांना घोडे दाखवलेले आहेत आणि ज्या रथाचा सारथी म्हणजे मन आणि बुद्धी हुशार आहेत तो त्या घोड्यांना योग्य रीतीने घेऊन जाऊ शकतो असं सांगितलं आहे. विशेष करून तारुण्याच्या काळात जेव्हा शरीराची भोगेंद्रियांची गरज तीव्र असते तेव्हा औदासीन्य पाळावं लागलं तर ते अवघड असतं. तरीही सततच्या प्रयत्नाने ते अंती साध्य होत असतं. परंतु त्यासाठी माणसाला गृहस्थाश्रम सांगितलेला आहे, ज्यामुळे त्याच्या वासनांना उचित वळण देणं शक्य होतं. तरीसुद्धा एकदा मनाला वासनांबद्दल उदास राहण्याची सवय लागली तर ते सोपं होतं. परंतु मनातल्या मनात तो त्या वासनात रमत राहून कमी प्रतीचं पाप करत राहतो. अरे ब्राह्मणा, घरातील संस्कार, चांगला मित्रपरिवार, गुरुवरील श्रद्धा, चांगल्या इतर सवयी अशांच्या मदतीनेच ते शक्य होत असतं. आपल्या निर्धाराचा पक्केपणा, साधना पद्धतीबद्दलची श्रद्धा त्याला त्यात मदत करत असते. वाढत्या वयात शरीराची वासनिक गरज कमी होते. त्यामुळे या वयात वासनांचा क्षोभ आवरणं सोपं होतं. घरातून जे संस्कार असतात त्याचा फार उपयोग होत असतो. बालपणापासूनच वैराग्याचं महत्त्व मनावर बिंबवल्यामुळे ते सोपं होतं. परंतु लग्न झाल्यानंतर योगक्षेमाच्या गरजेनुसार वासनांना वाट मिळत असते. त्यामुळे त्या वयोगटात संयमन सोपं होत असतं. मितभोगाचं धोरण त्या काळात मोठं उपयोगी ठरत असतं. जर तसे संस्कार नसतील तर मात्र साधना अवघड होते. कारण मनाला नियंत्रण नसतं, त्याचा विवेक काम करेनासा होतो आणि तो वादळात सापडलेल्या नावेसारखा भरकटत जातो. गृहस्थाश्रमात पत्नीची साथ मिळाली तर त्याची साधना यशस्वी होते. योग्य संस्कार, योग्य विवेक आणि मनावरील ताबा बुद्धीच्या मदतीने घेऊन जो काम करतो त्याला यश मिळतंच मिळतं. आपण ह्या खेळात आहोत आणि आपला एक खेळाडू म्हणून काम आहे की आपण स्वतःमधील विधाता पाहायचा आहे. असे संस्कार जर सुरुवातीपासूनचेच असतील तर साधना सोपी होत जाते. अरे ब्राह्मणा, माणसाला काहीही अशक्य नसतं आणि जिद्द जर असेल तर तो काहीही करून दाखवू शकतो. असा विश्वास ठेवला तर साधना सोपी ठरते. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 57वा भाग संपला. भाग 58वा. मार्कंडेय सांगत असतात, जसं व्याधाने ते साधनेबाबतचं सांगितलं तसेच कौशिक ब्राह्मणाला आणखीन विचारावं असं वाटतंय. आता मला सांगा, अहो ज्ञानी, की सत्व, रज आणि तमो गुणांची अधिक माहिती. कारण हे विश्व त्या गुणांनी घेरलेलं आहे असं मी शिकलो आहे. परंतु त्याचे मूल तत्त्व कोणतं ते काही मला माहिती नाही आहे. तरी आपण मला कृपा करून सांगावं. व्याध सांगू लागतो, मी तुझ्या सगळ्या शंकांचं समाधान करणार आहे. तरी नीटपणे लक्ष देऊन पूर्ण श्रद्धेने तू ऐकत जा. त्यातील तमस गुण मायेच्या मोहात अडकल्याचे लक्षण समजलं जातं. रजसमध्ये कर्मयोगाची लक्षणं आढळतात आणि सत्वगुणात आध्यात्मिक जागृतीचा अनुभव येत असतो. जो आध्यात्मिक जागृतीपासून दूर असतो, ज्याच्या वर्तणुकीत अविवेकीपणा किंवा मूर्खपणा जास्त असतो, जो वाह्यात कल्पना विश्वास रमलेला असतो, जो आळशी असतो, ज्याचे क्रोध, लोभ, मोह त्याला त्रास देत असतात, असा माणूस तामसी समजला जातो. अशी माणसं जे वागणुकीने चांगले असतात, बोलण्याची त्यांना पद्धत असते, जे विवेकाने आपले निर्णय घेतात, जे उद्योगी आहेत, जे कुणाचा द्वेष करत नाहीत, जे महत्त्वाकांक्षी आहेत, जे थोडेसे अधीर आहेत, ज्यांचा स्वभाव चांगला आहे, असे लोक राजस गुणाचे समजले जातात. सत्वगुणी माणसं शांत प्रवृत्तीची असतात. त्यांच्यात धैर्य चांगलं असतं, आपले निर्णय उत्तम प्रकारे घेतात, कोणतेही व्यसन नसतं, क्षमाशील असतात,
दुसऱ्यांचं ऐकण्यास तयार असतात, त्यांच्यात समजूतदारपणा चांगला असतो. जो राजस गुणात कमी असतो आणि तमोगुणात अजिबात नसतो, अशा लोकांना सत्वगुणी समजलं जातं. त्याशिवाय ह्या 3 गुणांची आणखीन बरीच लक्षणं आहेत, परंतु तुर्तास एवढंच सांगतो. जेव्हा सत्वगुणी माणूस जगाच्या व्यावहारिक स्वभावात अडकतो, तेव्हा त्याला त्यातून बाहेर येण्यात पुष्कळ त्रास होत असतो, कारण तो स्वभावानेच व्रतस्थ प्रवृत्तीचा असतो. तो जगाच्या त्या स्वभावाचा द्वेष करायला लागतो. त्यातून दूर जाण्याच्या गोष्टी तो करू लागतो. त्यामुळे त्याच्या मनात ह्या जगाच्या कोणत्याही गोष्टींबद्दल औदासीन्यच वाटायला लागतं. त्याच्यातील अहंकार कमी होतो आणि इतरांबद्दलचं वागणं जास्त चांगलं आणि समजूतदारपणाचं असं होतं. त्याच्यातील नैतिकतेला विशेष महत्त्व प्राप्त होतं. स्वाभाविकपणेच औदासीन्य त्याच्या स्वभावात आल्यामुळे त्याला त्याच्या इच्छांवर नियंत्रण करणं सोपं होतं. असा माणूस चांगली अध्यात्म साधना करू शकतो. असा माणूस कोणत्याही घरात, अगदी शूद्राच्या जरी घरी जन्मलेला असला तरी त्याच्या गुणकर्मामुळे तो वैश्य आणि त्याहीपेक्षा जास्त गुणवत्ता जर असेल तर क्षत्रिय, त्याहीपेक्षा जास्त असेल तर ब्राह्मण होतो. त्याच्यातील स्वाभाविक व्रतस्थतेवरून ते ठरत असतं. मी तुला या त्रिगुणांची माहिती सांगितलेली आहे. आणखीन काय तुला माहिती करून घ्यायचं आहे माझ्याकडून ते आता तू विचार. कौशिक ब्राह्मण व्याधाला विचारतो. सगळे विश्व या 3 गुणांनी व्यापलेलं आहे. ते 3 गुण कसे उत्पन्न होतात आणि त्यांचं कारण काय? व्याध त्याला सांगायला लागतो. हे विश्व ज्या स्वयंभूच्या इच्छेमुळे निर्माण झालेलं आहे, तो स्वतः अध्यात्माचा गाभा आहे. त्यातून सगळे विचार, वस्तू, दिशा, रचना, व्यक्त आणि अव्यक्त गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत. ते होत असताना पूर्ण आध्यात्मिक शक्ती त्यात कमी जास्त स्वरूपात असावी लागते, कारण तेच त्या गोष्टीचे कारक आहेत. पूर्ण आध्यात्मिकता जर असेल तर ते दैविक ठरतं. त्यापेक्षा कमी असेल तर ते सात्विक समजले जातं आणि त्याहीपेक्षा कमी असेल तर ते रजसगुणाचं कारण असतं. त्याहीपेक्षा कमी असेल तर ते तमोगुणाचे कारक असं समजले जातं. हे सगळ्याच गोष्टी त्याच्या आध्यात्मिकतेच्या कुवतीनुसारच असतं. त्याचे साधारणपणे 3 गुणात वर्गीकरण केलेलं असलं तरी प्रत्यक्षात ते वर्गीकरण अनेक टप्प्यांनी होत असलेलं आढळतं. दैविकतेच्या आध्यात्मिकतेत जर कमी झाली काही कारणाने तर ते कमी पवित्र ठरतं, तर त्यानुसार ते सात्विक गुणात जातं. त्याहून कमी पावित्र्य झालं तर ती रजोगुणात आहे असं समजलं जातं. त्याहीपेक्षा कमी पावित्र्य झालं की त्याला तमोगुणात समजलं जातं, कारण आध्यात्मिकता त्यातील पावित्र्याने मोजली जात असते. त्याहीपेक्षा कमी झाली तर पावित्रता, तर ते आणखीन खालच्या पातळीला गेलं असं समजलं जातं. कृतयुगात आध्यात्मिकता दैविक पातळीची होती. त्रेतायुगात ती सात्विक पातळीला आली. द्वापारयुगात रजोगुणाच्या पातळीला येईल आणि कलियुगात ती तमोगुणाच्या आणि त्याहीपेक्षा खालच्या पातळीला जाणार आहे. हे पावित्र्याचं कमी होणं किंवा जास्त होणं क्रमशः असतं. त्यातील भेद सावकाशपणे प्रकट होतात. तेच माणसाच्या त्रिगुणाबद्दल होत असतं. अशा रीतीने ह्या विश्वाची पावित्रता पाहिली जात असते. त्रिगुण त्याचं प्रमाण ठरवण्याचं एक परिमाण आहे. अरे ब्राह्मणा, देवांची पावित्रता उच्च असते म्हणून ते देव असतात. त्यानंतर सात्विक असते, त्यात संत साधू येतात. त्यानंतर रजो आणि शेवटी तमो असं वर्गीकरण साधारणपणे असतं. तमोपेक्षा कमी झालं की ते दानव, राक्षस अशा प्रकारचे समजले जात असते. त्यात दुर्जन गुणी समजले जाते. तरीसुद्धा 2 सात्विक माणसांच्या सात्विकतेत सुद्धा कमी जास्त असा फरक असू शकतो. त्याचप्रमाणे 2 रजोगुणीमध्ये त्यांच्या रजो अवस्थेत कमी जास्त असतं. त्यामुळे कोणीही रजो सात्विक अशा पावित्र्याच्या अवस्थेत असू शकतात. तसंच कोणी रजो तमो अशा मधल्या अवस्थेत असू शकतात. 2 तमोगुणीमध्ये सुद्धा असाच पावित्र्याच्या पातळीत फरक असू शकतो. म्हणजे अरे ब्राह्मणा, प्रत्यक्षात पावित्र्याच्या असंख्य पातळ्या असू शकतात, परंतु सोयीसाठी स्थूलमानाने 3 वर्ग पाडलेले आहेत पावित्र्य ठरवण्याचे, असं तू समज. सामान्य माणूस या 3ही अवस्थात दोलायमानच होत असतो.
म्हणजे तो कधी सात्विक वागतो, तर कधी रजो, तर कधी तमो असं होत असतं. ते त्याच्या मनस्थितीमुळेच होत असतं. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 58वा भाग इथे संपलेला आहे. भाग 59वा. ब्राह्मण व्याध्याला विचारतो, मला समजत नाही, अग्नी आणि इतर वस्तू मात्र कसे एकत्र येऊन जीवन मात्र घडवतात. अग्नीबरोबर त्यांचा सहयोगातून फक्त त्या वस्तुमात्राची राखच होऊ शकते हे माहीत असून आपण असे कसे बोलता? त्याचप्रमाणे प्राणवायू त्याच्या स्वभावाप्रमाणे स्नायू आणि नसा कशा प्रकारे उत्तेजित करतो ते मला समजावून सांगा. असा अवघड प्रश्न ऐकल्यावर तो ज्ञानी व्याध त्याला चटकन उत्तर देतो. शरीरात असलेला जीव त्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यात सिद्ध असतो. तो जीव त्या शरीराबरोबर जन्मलेला असतो आणि तो जीव त्या शरीरासह नष्टसुद्धा होणार असतो. रथाला जसा सारथी असतो तसाच हा जीव जो देहाबरोबर पैदा झालेला असतो तो रथाच्या सारथ्याप्रमाणे शरीराला चालवत असतो. योगक्षेमाचे सगळं कार्य ही त्याची जबाबदारी असते. त्यात असलेला आत्मा मात्र त्यात भाग न घेता फक्त त्यांचं कार्य एखाद्या निरीक्षकाप्रमाणे न्याहाळत असतो. त्यांच्या कामात तो भाग घेणं अप्रस्तुत समजलं जातं. परंतु अरे ब्राह्मणा, इथेच जर त्या आत्म्याने त्यांच्या कारभारात लक्ष घालून हस्तक्षेप केला तर ते पाप कर्म ठरतं आणि ते त्या आत्म्याला भोगावं लागतं यथावकाश. खरा साधक तो असतो जो अशा प्रकारे हस्तक्षेप करत नाही. ज्ञानी माणसांचे आत्मे त्यांच्या शरीर आणि जीव यांच्या कामात लक्ष घालत नाही. तो आत्मा चिरंतन स्वयंभूच्या ध्यानात रमलेला असतो. त्याला शरीराप्रमाणे काळाचं बंधन नसतं. तो चिरंजीव असतो. त्या आत्म्याच्या शरीरात असण्यामुळे ते शरीर जिवंत असतं, कारण त्या शरीराला त्या आत्म्याकडून जगण्याची प्रेरणा मिळते. म्हणजेच जीव जो त्या शरीराबरोबर जन्मला तो आत्म्याकडून प्रेरणा घेऊन काम करत असतो. शरीराला जगण्यासाठी खाणं पिणं श्वासोच्छ्वास विश्रांती वगैरे आवश्यक असते, तर जीवाला आत्म्याचं सान्निध्य आवश्यक असतं. शरीर वास्तविक असतं, परंतु जीव आणि आत्मा अव्यक्त अवास्तविक असतात. शरीर काही कारणाने मृत झालं तर त्यातील जीवसुद्धा मरतो आणि तसं झालं की त्यात असलेला आत्मा त्याची कर्मफलपुंजी म्हणजे लिंग देह घेऊन ते शरीर सोडून निघून जातं, अशी रचना आहे. आत्म्याच्या सान्निध्यात असलेल्या जीवाला अहंकार प्राप्त होतो. त्याचे त्या अनुषंगाने जे कर्म होतं ते त्या आत्म्याला लागत असतं. असा त्या जीव आणि आत्म्याचा अन्योन्य संबंध असतो. जीवाला पाप लागत नाही, कारण तो स्वतंत्र नसतो. जीव हे शरीर आणि त्यातील आत्मा यांना जोडणारा दुवा असतो. जीव हा त्या शरीराच्या योगक्षेमाचा करता असतो आणि त्यामुळे ते शरीर जगत असतं. जसं रथाला सारथी असतो तसा शरीराचा तो सारथी असतो. आत्मा त्या शरीरातून जगणारा प्रवासी असतो. जसा रथातून प्रवासी असावा अशी साधारण व्यवस्था असते. खरोखर ही व्यवस्था ना खरंच खूप जटिल आहे, पण मी इथे तुला जमेल तितकी सोपी करून सांगण्याचा प्रयास करीत आहे. अरे ब्राह्मणा, सामान्य माणसाचा आत्मा जीवाच्या कारभारात ढवळाढवळ करतो, कारण अज्ञानामुळे तो त्याचं काम नाही हे जीवा समजत नाही. त्यामुळे पापाचरण सुरू होतं. जसं रथ चालवणाऱ्या सारथ्याच्या कामात त्यात बसलेल्या उतारूंनी ढवळाढवळ करावी. आत्मा आणि जीव यांना जोडणाऱ्या वायूला प्राण असं म्हणतात. तो श्वासोच्छ्वासातून व्यक्त होत असतो. जर श्वासोच्छ्वास काही कारणाने थांबला तर तो जोड तुटतो आणि आत्मा तो देह सोडून जात असतो. त्याशिवाय समान अपान असे इतर प्रकारचे वायू त्यात शरीराचे आणि जीवांचे संबंध टिकवण्यात कार्यरत असतात. अपान वायू शरीरातील मळ आणि मूत्र यांचं व्यवस्थापन करण्यात कार्यरत असतात. त्याचा प्रभाव आपला मूत्रपिंड आणि आतड्यांशी असतो. त्याशिवाय उदान आणि व्यान असे आणखीन 2 वायू कार्यरत असतात. अशा रीतीने प्राण, समान, अपान, उदान आणि व्यान
असे पंचप्राण जीवाला त्याचं कार्य करण्यात मदत करत असतात. ते आयुर्वेदात देखील सांगितलेलं आहे, हे तुला माहिती असेलच. त्या सगळ्या पंचप्राणामुळे आपल्याला जेवण खाणं, पचवणं, शौचास आणि मूत्र बाहेर टाकणं अशा कामात एक जोर अशा प्रकारे मदत करत असतात. त्यामुळे आपल्या शरीरात तो अग्नी चेतवलेला राहतो. प्राण, अपान, समान, उदान या वायूंच्या कामामुळे शरीराची वाढ होत असते. खरा योगी ह्या पंचप्राणांचं नियमन करून सर्व भूतमात्रांबद्दल समान दृष्टी ठेवून त्याच्यातील आत्म्याला पाहू शकतात. प्राण आणि अपान सगळ्या प्राणीमात्रात असतात. त्या शरीरात आत्मा विविध रूपात अशा शरीरात असतो. तरीसुद्धा तो त्या शरीरात असूनही त्यात नसतो. असं विलक्षण नातं त्या दोघात म्हणजे शरीर आणि आत्म्यात असतं. तुला मी आधीच सांगितलेलं आहे की सत्व, रजस आणि तमस हे त्रिगुण त्याला त्याच्या शुद्धतेनुसार बाधत असतात. जर त्या शरीरातील आत्मा चांगला शुद्ध असेल तर त्यातून सात्विक गुणांचा अनुभव येतो. तसंच आत्मा अशुद्ध असेल तर त्याप्रमाणे त्यातून तमोगुणाचा अनुभव येत असतो. त्या शुद्धतेच्या विविध अवस्था त्या आत्म्याबरोबर असलेल्या लिंगदेहाला असतात, कारण आत्म्याला काहीच स्पर्श करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्या आत्म्याचा लिंगदेह त्याच्या वतीने शरीराशी आणि त्यातील जीवांशी संपर्क करून काम करत असतो. जसं एखादा श्रीमंत त्याची कामं त्याच्या नोकराकडून करून घेत असतो. श्रीमंत म्हणजे आत्मा आणि नोकर म्हणजे लिंगदेह. तसंच काहीसं हे असतं. असा आत्मा जरी कधीच कोणालाही प्रत्यक्ष दिसत नसला तरी ज्ञानी माणसं त्याला त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीने दृष्टांताद्वारा त्याला पाहू शकतात. अज्ञानी त्या दृष्टीला समजत नाहीत. अशा दृष्टीला दृष्टांत असं म्हणतात. विशेष करून जे सात्विक असतात त्यांनाच असे दृष्टांत जाणवतात, परंतु रजो आणि तमोगुणी माणसांना ती दृष्टी नसते, त्यांना दृष्टांत होत नाहीत. म्हणून असे अज्ञानी त्या दृष्टांतावर विश्वास ठेवत नाहीत. ते त्या ज्ञानी माणसाला तू खोटं बोलतोयस असं म्हणतात. प्रसंगी तमोगुणी लोकांच्या समाजात अशा दृष्टांच्या छळसुद्धा होत असतो. आत्मशुद्धीमध्ये प्रयत्नशील असलेला त्याच्या तपोश्चरणाने यथावकाश त्याची सगळी पाप म्हणजे अशुद्ध प्रवृत्ती नष्ट करत असतो. अशा चित्तशुद्ध झालेला माणूस शांतपणे निद्रा घेऊ शकतो. जसजसे त्याची आध्यात्मिक शुद्धी अधिकाधिक होत जाते त्याला सगळ्या विश्वाचं ज्ञान आपसूकपणे व्हायला लागतो. असा जर मितहार करत असेल तर त्याला लवकरच ते अनुभव आतल्या आत म्हणजे अंतर्यामी यायला लागतात. सतत ध्यानात राहण्याने त्याला त्याच्याच आत्म्याचे परमेश्वर स्वरूप अनुभवास येऊ लागते. जे अनुभव सांगता येत नाही, स्वतःला आल्यावरच ते समजतात. त्या अवस्थेला मोक्षावस्था असं म्हणतात. तरी तो त्या देहात असतो. लोभ आणि क्रोध त्यांनी टाळायचे असतात. त्या अवस्थेत राहणारा सदैव इच्छामुक्त होतो, कारण इच्छा म्हणजे अपुरेपणा. ते ज्ञान झाल्यावर त्याच्यातील अपुरेपणा संपतो आणि त्यामुळे त्याला कशाचीच गरज वाटत नाही. असं जरी झालं तरी त्याला अजून शरीर असतं. त्या शरीराच्या नित्य गरजा त्याला पुरवाव्याही लागतात. लोभ आणि इतर 5 दोष म्हणजे काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर त्या शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी तरीसुद्धा त्याला सांभाळावेच लागतात. त्यालाच योगक्षेम असं म्हणतात. जेव्हा ते 6 योगक्षेमापुरते काम करतात तेव्हा त्यांना दोष न समजता गुण समजलं जातं. परंतु जेव्हा आत्मा त्याच्यात रस घेतो तेव्हा ते दोष समजले जातात. त्यांचा प्रभाव त्याला अनुभवावा लागत असतो. त्यासाठी क्रोध आणि लोभाच्या आहारी तो जाण्याची विशेष शक्यता असते. त्यामुळे पुन्हा त्याचा आध्यात्मिक ऱ्हास होण्याचा संभव असतो. सात्विकतेच्या उच्च पदाला गेलेल्याला त्याचा अभिमान आणि त्यातून उत्पन्न होणारा गर्व बाधत असतो. अरे ब्राह्मणा, त्या पक्षिणीला तू मारलंस आणि त्याचा तुला गर्व झाला, म्हणून तुला त्या पतिव्रतेने माझ्याकडे पाठवलं हे तू जाणतोस. जे तुझं झालं तसं बऱ्याच जणांचं होतं, म्हणून सावध राहून साधना करायची असते. ह्याकरता जे साध्य झालं ते ब्रह्माला अर्पण करून स्वतः मात्र
सदैव नम्र भावात राहण्याचं धोरण आचरण्यात आलं पाहिजे. साधनेच्या वरच्या अवस्थेत नुकसान होण्याचा संभव जास्त असतो. स्वतःची आध्यात्मिक अवस्था म्हणजे सत्व रजतम ओळखून त्यात सुधारणा करण्याचं धोरण जो ठेवतो तो तरुण जातो. त्याकरता नम्रता, सावधपणा आवश्यक असतो. ते त्याचं धार्मिक कर्तव्यही असतं. देहाला त्याच्या गरजांसाठी तेवढीच मदत करणं आणि बाकी त्या वासनांपासून विरक्त राहणं हे त्याचे धार्मिक कर्तव्य असतं. असा माणूस खरा संन्यासी समजला जातो. अंतिम ज्ञान आपल्यालाच कमवावं लागतं. ते तुझा गुरुसुद्धा तुला देऊ शकणार नसतो, कारण ते अनुभवसिद्ध ज्ञान असतं. परमेश्वर कोणी दाखवू शकत नाही, तो आपल्यालाच अनुभवावा लागतो. पुस्तक वाचून किंवा कुणाकडून ऐकून ते माहिती तुला जरूर मिळवता येईल, पण त्याचं ज्ञानात परिवर्तन करण्यासाठी तुला तपस्या करावीच लागेल. एरवी ते प्राप्त करताच येत नाही. गुरु आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, पण त्याची अनुभूती देऊ शकत नाही. अंतिम टप्प्याला आलो की सगळ्या ऐहिक गोष्टींचा वस्तुतः त्याग करावा लागतो. त्यालाच योग असं म्हणतात. त्या अवस्थेत गेलेल्याने कोणाही जीवाला त्रास द्यायचा नसतो. भूतदया, निस्पृहता, शांतमन, निरीच्छता अशा वागण्याने आध्यात्मिक दर्जा वाढवणं सोपं जातं. सतत आपला आध्यात्मिक दर्जा कसा सुधारता येईल, अधिकाधिक सात्विक कसा करता येईल यावरच सदैव लक्ष असलं पाहिजे. सात्विक वैराग्य आचरणं, यासाठी औदासिन्याचं धोरण वागण्यात आणि विचार करण्यात बाळगणं, सर्व भूतांबद्दल सहानुभूती असणं, त्यासाठी आपल्या विवेकाचा उपयोग करून सावध राहणं असं सदैव असलं पाहिजे. जर तो त्याचा स्वभाव झाला तरच तो मोक्षपदी जाऊ शकतो. ह्यांना योगशास्त्रात गुण असं म्हणतात, जे त्याच्यात असावे लागतात. जे गुणसुद्धा त्याच्यातून निघून जावे लागतात, तरच तो मोक्षाला जातो. त्याला त्यानंतर सच्चिदानंद प्राप्त होतो आणि जो गुणांच्याही पलीकडे आहे. त्या अवस्थेत गेलेल्याला वासना, भावना, प्रतिक्रिया असं काहीही नसतं. जणू काही तो मृत झालेला आहे, जरी तो पूर्णपणे जिवंत असतो. असा माणूस जिवंतपणे ब्रह्मीभूतच झालेला असतो. अरे ब्राह्मणा, तुला थोडक्यात जे मी अनुभवलं आहे, माझ्या दृष्टांतांनी पाहिलेलं आहे ते सांगितलं आहे. आता एक महत्त्वाचं लक्षात असू दे की अशा निस्पृह माणसाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे तमोगुणी अर्थातच दुर्जन समाजात असतात. त्यापासून त्याने म्हणजे सगळ्याच सात्विक माणसांनी सावध राहायला हवं असतं. आणखीन काय तुला माहिती माझ्याकडून पाहिजे आहे ते तुम्हाला सांग. अशा रीतीने मार्कंडेय समस्या पर्वाचा 59वा भाग इथे संपलेला आहे.